केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. एनडीएमध्ये उभारलेल्या पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण. चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे. 100%. त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय. युती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदाच होईल. न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचं मोठं विधान. उद्या होणाऱ्या मनसे आणि शिवसेना उबाठाच्या मेळाव्याची आज रंगीत तालीम. दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम. राज्यातील महामंडळ वाटप आज होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढला. विरोधी आमदारांसह राजू शेट्टी पंढरपूरला जाऊन विठुरायाला घालणार साकडं. पुण्यातील कोंढवा इथल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार. 2 संशयितांना घेतलं ताब्यात. मुंबई पालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांची दुरवस्था. आयसीयू सारखी व्यवस्था खासगी डॉक्टरांवरती सोपवण्याची वेळ. पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर. विमानतळावरती देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर. स्वागतासाठी मोठ्या संख्येनं भारतीयांची हजेरी. देशाच्या अनेक भागाला पावसानं झोडपलं. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये अनेक घरांचं नुकसान. गुजरातच्या राजकोटमध्ये मंदिरांमध्ये शिरलं पाणी, तर राजस्थानच्या अजमेरमध्ये पाणी साचल्यानं भाविकांना त्रास. आता 5 जुलैला वरळी डोम इथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर झळकतायत. ठाकरे हाच महाराष्ट्राचा ब्रँड असा उल्लेख त्यावरती करण्यात आलाय. आम्ही गिरगावकर संघटनेनं हे बॅनर लावलेत. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, उद्या सकाळी हा मेळावा होणार आहे, ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा. तर त्यासाठीची काय तयारी आणि काय चित्र वरळी परिसरात दिसतंय? खरं तर बंधू मिलाप आपण यापूर्वीही अनेक बघितलेत, परंतु 5 जुलैचा बंधू मिलाप हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे आहेत आणि संयमी नेतृत्व उद्धव ठाकरेंचं सुद्धा आहे. आणि हेच नेतृत्व उद्या नेमकं काय मुंबईकरांना संबोधित करतं हे बघणं महत्त्वाचं आहे. परंतु त्याची एक झलक आज वरळी डोम परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विविध पद्धतीचे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एआयचा वापर करत भगवे झेंडे मराठी मन या दोन्ही बंधूंसोबत आहे अशा पद्धतीचं हे एआय चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. जी लोक रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल अशा पद्धतीचा मजकूर सुद्धा यामध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संपूर्ण डोम परिसरामध्ये जर आपण बघितलं, आकर्षक अशी कमान साकारण्यात आलेली आहे. आपल्या मराठी जनांचं हार्दिक स्वागत आणि आवाज मराठीचा अशा आशयाचा ही एक कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये अर्थात कोस्टल रोडच्या ठिकाणी सुरू होतं. ॲनी बेझंट रोडच्या अगदी सुरुवातीपासून जर आपण बघितले तर महाराष्ट्राचा ब्रँड हा ठाकरे असल्याचं सुद्धा इथे आपल्याला काही फोटोंमध्ये पाहायला मिळतं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार याची उत्सुकता कायमच आहे. परंतु आणखीन एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या. कोणकोणत्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहतोय अशा पद्धतीचा मसुदा यामध्ये लिहिलेला पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्रासाठी मराठी लोकांसाठी ठाकरे एकत्र आल्याचा हा एक दुसरा महत्त्वाचा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ठाकरे बंधूंना आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही आम्हाला मार्ग सांगा, दिशा द्या, आम्ही त्या दिशेनं वाटचाल करू अशा पद्धतीचा मजकूर यात लिहिण्यात आलेला आहे. खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये उद्या प्रचंड मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार आहेत. त्यापूर्वी विविध पद्धतीचे बॅनर्स हे लक्ष वेधून घेतात आणि तशाच पद्धतीचे काही बॅनर्स हे आपल्याला ॲनी बेझंट रोडच्या अगदी सुरुवातीला कोस्टल रोड जिथून सुरू होतो
त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कमान सुद्धा महाराष्ट्राचा आवाज या मसुद्याखालीच आपल्याला तयार करण्यात आलेली श्वेता पाहायला मिळते आहे. हो. त्यामुळं संपूर्ण परिसर उद्या बॅनर्सने भरणार आहे. मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. बिलकुल. सुस्मिता, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. त्यामुळे सध्या हे बॅनर्स आणि होर्डिंग्सने संपूर्ण वरळी परिसर हा भरून गेलेला आहे उद्याच्या मेळाव्या संदर्भात.